काय बाई हा नुसतं मेसेज करतोय मला. अयो तुम्ही लई छान दिसता. बापरे माझा नवरा तर मला मारीनच. काही कारण नसताना नुसतं मेसेज करतोय. काय करू बाई आता. कोणाला सांगू. त्यांना जर माहिती पडलं मला घराच्या बाहेरच हाकलून देतील. ए तू मला मेसेज नको करू. काय मला तुम्ही आवडता. ई. बापरे काय करू आता. ए निशा काय झालं ग? काय नाही बाई. हा ग माझा नवरा हा हे बघ ना हो तुम्ही मला आवडता आणि नको मेसेज करतोय. काय करू अगं काय मला माहिती नाही. माझ्या ओळखीचं पण नाहीये आणि बघ ना मला मेसेज केलेत. बापरे माझा नवरा लय मारीन अगं. किती मेसेज केलेत. बापरे बाप. आणि केव्हापासून करतो मेसेज? अगं बघ ना ते 2-3 दिवस झाले नुसतं मेसेजच करतोय. आणि नंबर कस काय गेला त्याच्याकडे? मला नाही माहिती अगं. आणि मी नाही नंबर पण नाही दिला आणि नुसतं मेसेज करतोय. मला लय त्रास देतोय. नवऱ्याला तुझ्या नवऱ्याला सांगितलं? लय मारीन ते मला. घराच्या बाहेर काढून देईन. मला हाकलून देईन. हा ना. आता काय किती वाटोळं लावलंय अगं त्याने माझं. हो खूप मेसेज हो. गुड मॉर्निंग. बाई तिचं हा ऑनलाईनच आहे. बघ ना तू त्याला तरी message- हो त्याला मी त्याला message नाही आता करून मला बघ. मेसेज करू नको तरी तो करतोच आहे. काय सांगू बाई मी. माझं तर डोकं चाला ना. अगं मला ना लय हे झालंय बघ ना ग. अगं हा मग तू एक काम कर ना. फोनच बंद करून टाक ना. आणि मला घरचे फोन येतात ना आईचे त्यांचे. तेवढं पण आहे बाई. हे सांग काय करू सांग ना ग. आता काय काय सांगणार आहे बाई मी. बघ ना आपण तुझ्या काहीतरी विचार करू आणि मग सांगते मी तुला. चल. चल जाऊ का मी? हा जा. पण जाते. हे डोकं चाला ना बाई. काय करावं काय नाही. डोकं चालत नाही बाई. यार काय काय लय गडबडीत काय. अहो निशाचं आहे ना. काय तर कसं सांगू अरे तुम्हाला. निश्चित जाऊ दे गुराचं खायला बियाला आपलं काय. गुराचं खायला टाकायला आले मी. हा मी काय म्हणते का ते आता तुम्हाला सांगू का नको तेच विचार पडला. काय मग सांग ना मग. सांगू का नको माणूस समजून घेईन का काय नाही. साडीत सांगायचं काय. हा, नाही साडीचं नाही सांगायचं मला. बरं सांगते जाऊ द्या. ते निशा आहे ना. हा शेजारी. हा हा तिचा राजूची बायको. हा तर ते नाही का तिला एक माणूस ना मेसेज करतोय. ताईला आणि ना ती काय म्हणते माहिती का जर त्याचे मेसेज बंद नाही झाले तर मी जीवच देईन. चालते सासूला इडी तिची नवरा तर काही येडाची. मला म्हणले त्याला माहित झालं. काय करू सांग ना. मी म्हणलं मोबाईल बंद करते. ती म्हणते घरच्यांचे फोन येतात. पण तिचा नवरा पण विचार ना बरोबर आहे ना की मोबाईल का बंद केला. नंबर आणलाय तू कोणचा का नाही. मी कशाला नंबर आणू म्हणजे येते दोन पडगुतून म्हणजे ते तिचा सुट्टा आणि माझं गुतून. मग आता काय करायचं तिचं. आता तुम्हीच सांगा काय करायचं. मलाच काय कळाना म्हणून मी गणगणित आली होती इकडे. ते सासूला तिच्या भावाला फोन लावायचा. एक काम करायचं म्हणत होती हो. का. एक काम कर तिच्या भावाला फोन लाव मी. तिच्या भावाला काय फोन लावता. मग एक काम करू ना आपण तिच्या नवऱ्या संग सासू संग त्यांच्या संग बोलून बघू ना. नको थांब तिच्या भावाला फोन लावायला अहो पाहिजे. तिच्या भावाला फोन मान्य आहे. काय माझ्याकडे पण नंबर. त्यांच्या संग पण बोलून घ्यावं लागेल ना. अरे तिने जर बाई फाशी बिशी घेतली तर मी आपलं काय चांगलं टीन. सांगतोय त्याच्यामुळे तिच्या भावाच्या कानावर घालून आपण. बरं सांगा तुम्ही. हा. आणि तिकडे पण चाला तिच्या घरी जाऊ आपण तिच्या नवऱ्याकडे आणि सासूकडे. तिच्या भावाला फोन लागलाय फोन. हॅलो बोला ना. हो ना राम राम. राम 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 राम. जरा एक अडचण आली ती. काय हो? अहो ती तुमच्या बहिणीला आहे ना हा काय आलं? एक कोणतरी फिकरते मेसेज पाठवते काहीतरी असं. मोबाईलवर? म्हणजे काहीतरी काय मेसेज मला बी नाही माहिती. माझ्या आईला बाई पण कोणी तसली मेसेज टाकताय म्हणा. माझ्या बाई कुणी सांगितलं आता मला. मग तुम्हाला माहिती ना तुमची बहीण आणि ती परत ती सासून ती नवरा कशी आहेत मग परत. वेगवेगळे माणसं आहेत राव. हा असला वेळ तर तुम्ही या बरं ती तेवढं प्रकरण निस्तारावं लागेल. काय म्हणायचं पण त्यांना तिथे येऊन हा ना त्यांच्या कानावर जर गेलं तर लय अवघड आहे. मग ते आम्हाला मोबाईल मेसेज डिलीट मारून टाक. आऊ ती म्हणती मला फाशी घेईन म्हणती मो- म्हणावा. ती म्हणते फाशी घेईन मी पार मोबाईल मेसेज डिलीट मला तू मेसेजवर मेसेज करतोय वाटतं.
ते बंदच पडा नाही मेसेज मी करायला. तुझ्यावर प्रेम नाव करतो. बिव नाही येत का तिथे? नाही येत ना. आता गेला मी माझ्या बायकोला विचारला नंबर आणला तर मी कसं काय तिला जाऊन नंबर मागू कोणाचा नंबर ही नंबर नाही आणला काहीच नाही असं होतं ना विषय. तिथला जा असं कुणाला तरी शेजारी हा पाजारी इथलंच गावातला असं बरं, तुम्ही इकडे तर या ना एखादी म्हणा, मग आपण जाऊन येऊ. तुम्ही या बरं इकडे आपण पाहू काय होतं ती. बरं बरं आलो मी 10 मिनिटात आलो तुमच्या बर 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 या या चालतंय. हा हा चल. जर काही केलं ना तिने जीवाचं बरं वाईट ते अवघड होईल अहो. काय नाही करीत ती चुकी तर पाहू तिची द्या नाही. करू आपण निस्तार देऊ प्रकरण. तो आज लई काळी साडी वगैरे घातली का चांगले नाही दिसा ना का आता. मला जाळायसाठी मी काळा आहे म्हणून काळी साडी घातली ना मला त्याला जाळायला काय आता, जळकुटीच्या आधीच मनोज वाळून चालले. चला वाळून तो टाकले गुरांना खायला टाक. हॅलो हा काय करतेय? काय नाही बाई, अगं फोन यासाठी लावला होता, म्हणलं तुळशीत लग्नाला ये ना. हा ये, मोठं लग्न लावणार आहे मी यावेळेस, चांगलं जेवण बिवण मंडप बिंडप टाकणार आहे दारात, सगळेजण मिळून करणार आहे. अगं 51 तुळशीचं लग्न लावायचंय आम्हाला, मंडप बिंडप टाकून जेवण बिवण करणार आहे, पंगत देणार आहे. ये सगळ्यांचे पाहुणे रावणे आता सगळे म्हणतात, सगळ्यांच्या बहिणी आल्या, तुझी बहीण येतच नाही कधी. नाही नाही तुला यावं लागल, टाइम काढ थोडा. हा 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 ये हा नक्की आहे बरं का. हा ग हा ना. हा कशी आहे आत्या? हा ठेवते, हा परत फोन करते. हा काय ग बरी आहे? काय नाही भाऊ बरी आहे. काय चाललं तुमचं? काही नाही मस्त आहे. आणि आज इकडे कोणीकडे वळाला रस्ता? लई दिवस झालं तुमच्या संग बोलणे पण नाही. हा आणि बाई शेजारी आहे तरी आले नाही ना, आज बरे आले. हो बोलवणार आहे, थांबा जरा. सगळ्यांना एक सोबत आता आहे ना, तुळशीच्या लग्नात सगळ्यांना एक सोबत जेवायला देऊन टाकते. हा आपल्याला तुळशीत लग्न मोठं लावायचंय. हा पाहुणे रावणे. मिळून लावू आपण. हा 51 तुळशीचे लग्न लावायचे, 51 मंडप बिंडप टाकून जेवण बिवण त्याच्यातच तुम्हाला फराळा देते आणि जेवण देते. बस का? म्हणजे कसं आहे बाई आत्या बाई, म्हणजे घरी नाही बोलवायचं तिकडेच वाट लावायची. हिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला आता सांगून ठेवते, फोन करून बोलव जाऊ नका घरी घडी घडी. सारं घरदार जेवायला इकडे यायचं. हा आणि तू म्हण नको मला घरचं स्वयंपाक करायचा आणि भांडे घासायचे आणि कपडे धुवायचे, जेवण बिवण सगळं इकडेच करायचं. हा निशा कुठे गेली? निशा आहे ना घरात. हा मला ना थोडं बोलायचं होतं आत्या तुमच्या संग. बोल ना, काय बोलायचंय? काय भांडणं बिडणंच मुळे बाय? नाही मग आता काय कुठं नाही? भांडणाचं नाहीये पण आहे काहीतरी नाही का, म्हणजे सांगू का नको तेच काय कळणार. ए बाई प्रश्न पडला तुम्हाला सांगावा का नाही सांगावा. हो ना. अरे देवा, काय ते सांग बाई लवकर, मला आहे ना लय टेन्शन येत असं काय असलं का. माझ्या मनात ना धाकधूक व्हायला लागले. सांगू का ये बाया, असं काय झाले बाया? काय झालं आता, काय सांगू? आता सांगते का बाई? सांगते आत्या बाई पण खवळणार नाहीत ना. म्हणजे म्हणजे फक्त तुम्ही खवळणार नसेल तर सांगतो आम्ही. भांडण बिंड करून आले कोणाची बाया? नाही भांडणं बिंडणं काय नाही. मग ते काय झालं, निशाने काही सांगितलं का तुम्हाला? नाही बा, मला बोलली काय काय? नाही सांग. नाही निशेचं मला काही बोलणार नाही. हाय ना टेन्शन घरातच. विशन मध्ये वाटत तुम्हाला काय काय असं काही काय नाही काय तसं. एवढं मी नाही लक्ष दिलं कडे, मी कामाच्या नादात एवढं काय नाही. ती तिच्या कामात असते, मी माझ्या कामात असते. लक्ष देत जाय सुनाकडे जरा. दादा कुठे गेले? लक्ष द्यायचं म्हणजे नाही म्हणजे काय काम नेम करते नाही करते दुसरं काय तसं काय नाही विषय. आणि तिचे तुम्हाला काय बोलायचंय? राजू नेमकं? कुठे गेलाय राजू गेला कामावर. काय मागलं हा बरं जाऊ द्या, मी सांगून सांग टाकते सांग काय आता. सांगितल्याशिवाय मला सांगितल्याशिवाय विचार माहिती पर्याय नाही. नाही. तिला ना कोणाच तरी मेसेज येऊ राहिलेत, आणि त्या मेसेज मध्ये ना ते आईला बिन फिला बिन तुम्ही लई छान दिसताना असं होतं तसं होतं बोलतोय. आणि ही म्हणली मला मेसेज करू नको. ती काय ऐकायलाच तयार नाही, ते मेसेज करतोय ती तुम्हाला सांगायला घाबरू राहिली. आणि मला म्हणली नाही, ती जर मेसेज बंद नाही केलं त्याने तर मग मी जीव देईन, फाशी घेईन म्हणते. आतेबाई नाही खरं आहे, ती काय ती खोटं बोलते. खरंच खरंच या सांगितलं. भवानीला मुर्दा बसवला इच्छा. हा हे उद्योग का हिला? हे उद्योग का? तिची काही चुकी नाही हिला लाज वाटायला पाहिजे. मावशी तिची काहीच चुकी नाही. आत्या तिने अहो काहीच नाही केलेलं, तो माणूसच मेसेज कर
तोंड चोपडेपणा करू नको. तो माणूस कस काय तिलाच मेसेज करू राहिला? तुला नाही केला कधी, मला नाही केला कधी, अख्ख्या गावात बाया पडला, अहो, गावातले मेसेज नाही एखादं आणि तिलाच कस काय मेसेज केला? गावात आपल्या थोडी टुकार येत होती तेव्हा कोणतरी एखाद्याला नंबर भेटला असं काहीतरी असं नाही एखादं पेताडा असं नाही तर एखादं टुकार असं असेच नंबर काय हवेत उडून गेला का कोणाकडे? किंवा बिगर लागण्याचे 5-50 पोरं पडल्यात गावात. अहो, कोणी काय असे ना, पण नंबर गेला कस काय, तिलाच कस काय मेसेज करू राहिले? आता आणि काय म्हटली तू? आय लव्ह यू. बाप रे बाप. कुठे गेली? ए बाहेर रे, ए भावाने बाहेर रे. आता बाई तिला काय बोल तिला काय नका म्हणून थांबा तुम्ही शांत घ्या घरातलं मॅटर लई वाढू का ग? नका. हा? काय उद्योग लावले तू? हा? काय उद्योग लावले? सांगू का माझ्या पोराला? तुझ्या नवऱ्याला कळालं ना, बर येऊन दे त्याला घरी. आज तुझ्याकडे पाहतेच काय ते जरा. तिला काय मी नका काय म्हणू. केलं? काय केलं? करून सवरून नाव निराळी का? मी काय नाही केलं मावशी आत्या. ओ ऐका ना मावशी खरंच त्यांची काही चुकी नाही चुकी नाहीये वहिनीची तिची खरंच. काही आणि चुकी तिला नाही कोणाचा नंबर ते पण माहिती माहित बी नाहीये. नाहीये ते मला हा message का? करतोय. आणि आता मी आहे मला ना माहिती नाही ऐका ना बघा. त्यांच्या भावाला सुद्धा फोन बाहेर केला ते काय इंग्लिश मध्ये लिहिलेलं मला नाही कळत ते काय ते. बरं का मावशी त्यांच्या भावाला पण मी फोन करून सांगितलं याची कल्पना दिली असं असं बाई म्हणजे बरंच मॅटर लांबल्याच झालेलं दिसतंय. आता माझी नाही चूक नाही हो. सकाळचा विषय नाही, हो म्हणजे मी यांना म्हणलं सांगा नाही का म्हणजे त्या सांगा सकाळी यांच्या गेलं बाबांचा बरं. विषय झाला आणि हिने मला सांगितलं आणि का ग काय? साऱ्या गावाला सांगूस तर घरातून आम्हाला सांगायला रोग आला होता का? लोकांना सांगत फिरू राहिली. हा? यार आई काय झालंय काय झालं काय नाही झालं ते विचार. काय लावलं काय रंग दोड राहिली तुझी बायको इथं पाय अरे- मेसेज करू राहिले लोक मेसेज ते काय Message? आय लव्ह आय लव्ह यू काय काय अयो. हा? अरे थोडी लाज वाटायला पाहिजे होती. मेसेज करते म्हणजे एवढा सोन्यासारखा पोरगा माझा. तिने नाही केलेले कोणतरी करताय तिला म्हणून मी आतेबाईंना सांगायला आले अहो कोणतरी करताय म्हणजे मोकारी करेन का त्यो? हिने आधी केलेला असन तो झक मारलेली असन. काय बोलू नको तू. मी कशाला करू त्याला मेसेज? हे अरे मग येतोय कस काय तुला? अहो व्हॉट्सअप वरून पण मी मेसेज येतात म्हणून मी व्हॉट्सअप बंद केलं आणि आता कॉल यायला चालू झाले ते टेक्स्ट मेसेज आहेत. हे बघ बाई आता फोन बी अरे करू याच्यात तर राहिला. नाही लिहिलंय त्यांनी. बघ मी काय सांगू राहिले मग मी तुम्हाला त्याचे मेसेज येऊ राहिले तर मला एक सांग तो पहिला केला नाही ना? मी कशाला करू? आई तुला लक्ष ठेवता येत नाही आता मी काय लक्ष ठेव विचार हे काय लहान आहे का? आणि इकडे गावात माहित झालंय घरी माहित नाही म्हणजे हा. तसं आम्ही शेजारीच नाहीये आहेत ना. आम्ही शेजारीच आहे ना ती माझी मैत्रीण अहो, आहे पण- ती आतेबाईंच्या स्वभावाला घाबरती म्हणून मला हीच सांगितलं. गोष्ट आहे ना. आईला सांगितली असती तर आईने बी निस्तरली असती ना. इतक्या तुमच्या आईने ठोकून काढला असतं तिला. ती मारीन मला तुमच्या. म्हणजे तुला काय म्हणायचंय मी एवढी खट्याळ सासू आहे नाही हा? तसं नाही. अहो तुमचं तापड स्वभाव आहे हा. मैत्रीण सांगितलं असं त्यांनी तापट स्वभाव म्हणे. हो, दाजी, काय झालंय? सगळे जमलं. अहो, काय झालंय तिला हिला मेसेज येतोय. काय झालं? रडू नको. रडू नको. काय बघ झालं? ना बाई कशी रडू राहिली. 2 मिनिटं. मला सगळे कहाणी कळालेली आहे पण मा काय म्हणणे जर ती नावाने मेसेज येतो ते नाव बी काय नाही नाव नाहीये. नी नावाने कुणी मेसेज करेन आता तिचा नंबर जर कोणी झक मारली यायची कोणी कोणाला दिला असला तिचा नंबर आता तुमच्या कोणी एखादा मित्र नंबर घेऊ शकतो मग आता करायचे काय बरं मग हे कळतंय कसं याच्यात काय नेमकं? अहो कळत काय म्हणजे आता कळणार टुकवाला नंबर सर्च करा बरं मग हा, माझ्याकडे. तीच मी म्हणलो होतो नंबर आहे तुझ्याकडे नंबर नाही मला मी घेतलाच नव्हता नंबर. सांगा बरं नंबर घ्या बरं 98-221 221 2 मिनिट 99-21 घ्या 99-21 9921 77 77 14-32 1432 काय नाव आहे ते अयो गावाला पांड्या यांचा जोडीदारी तुमचं पांड्या? पांड्याचं नाव आहे. आभार तुम्ही दिला असेल त्याला नंबर माहिती तुमच्याच मोबाईल वरून नंबर घेतला तुमच्याच बायकोला मेसेज करतो त्याला पांड्या तर माया फशी काय बसतोय. आणि ती कशी सांगा ना लगेच अरे नवऱ्याला- पांड्याने गपचिप नंबर नाही, घेतला काय नाही. मग? नवऱ्याला कशी सांगा ती का मला ह्यो आमका मेसेज करतोय सासूला कशी सांगा तिने मैत्रिणीला सांगितलं यांनी मला फोन केला तेव्हा माहित झालं तिला दाबदडप करून काय उपयोगाचं आहे पहिले बरं, पांड्या समजा ती जर समजा त्याच्या संगीचं लपडे समजा मान्य करा तुम्ही. हा, हा. त्याच्या संगीचं लपडे हिला उघड करायची काय गरज आहे नाही, उघड नाही ना करणार. कस काय उघड करीन कोणची बाई तरी उघड करीन का अहो पण मी काय म्हणते मला सांगायचं तुम्हाला मी- कसं सांगता येईल राव अहो असं नाही कसं नाही का तोंडाने सांगायचं मला नाही कसं का? सांगा? आई- तुम्हाला डायरेक्ट जर सांगायला गेलं तर तुम्ही आता संशय घेतला का घेतलाच असं ना तिच्यावर अहो पण मग आता नीट सांगायचं समजून सगळं मग मी समजून घेतला असता ना. ते हा? नीट बोलतात का कधी? काय होतं आई तो आहे ना थोडा तापड स्वभाव असल्यामुळे तिने नसन सांगितलं. बरं नवऱ्याला जर सांगायला गेलं तर नवरा तीच म्हणला ना आता आणि आम्ही पण नसतं अहो सांगितलं, सहज पण ती असं direct आहे. काय मला एक म्हणली, सांगा राव, फाशी घेणार आहे कसा म्हणून. कसा मेसेज येईन का? काय घेणार आहे? तीच करणार आहे ना. आजकाल आहे ना एवढी भयान परिस्थिती झाली आहे गणिताच्या बाहेर तुम्हाला सांगतो ह्याने नान्य मोडतीने एवढी बेकार परिस्थिती पोरगीने आत्महत्या केली अशी तुम्ही जसे म्हणले ना कोणाला जर सांगितलं तर येईन ना
तर तुम्हाला पोरगी नजर नसती पडली माहितीये का, जीव दिला असता. झालेत प्रकरण अशी आणि तिला जर असं करायचं असं तुम्हाला तिला जीव द्यायची काय गरज आहे? मैत्रिणीला सांगायची का स्वतःची इज्जत घालायला काय येडी बिडी काय ती? ती बी बरोबर आहे तुमचं. मी काय म्हणते अहो, पण ह्यो पांड्या एवढा घातिक माणूस असेल मला नव्हतं ना माहिती. ऐक ना त्याच्या हातात काय दिलंय म्या बस होते मी काही बघताना त्याच्यात नंबर वाचला असेल त्याने, बाकीचं काय केलंय? नंबर घेतला तो मोबाईल होऊन ना मग त्यांनी त्याचा कार्यक्रम लावा लागेल मग. कार्यक्रम आता तसा नाही लावायचा. आता तू मेसेज टाक त्याला. हा बर कर. का मला त्याचा मिस कॉल पडला होता माझ्याकडून द्यायला. नाही नाही तुम्ही नका करू. मी विचारलंच नाही. तू आता मेसेज कर त्याला. त्याला म्हणे ये मी भेट तुला भेटायला येते, हा. तुम्हाला भेटायला ये. हा. इथं खाली आंब्याच्या हा, कोपऱ्याला ये म्हणून. टाक मेसेज. त्या आमच्या रूम आहेत ना तिकडे बोल. नाही आंब्याच्या कोपऱ्याला बोलू. हा त्याने काय ते शेतात शेतात बोल. हा. त्या काय म्हणला होता तो आय लव्ह काय टाकलं. टाकलं. हो का आला आला, हा. हा येतो म्हणलं. हा येतो म्हणलाय ना. आता एक काम करा, आपण सगळे टाईप बाजू मागं राहू. आणि एकटीला पुढे हा, हा. काय करतोय बघू. घ्या दांडे घ्या चला. आणि मी काय म्हणते ऐका ना थांबा इकडे. आमचं खरंच चुकलं, आम्ही तुझ्यावर याने संशय घेतला बरं का, पण तू आम्हाला सांगितलं असतं ना तर आम्ही याच्यातून मार्ग काढला असता. काय असतं बाहेरच्या लोकांना सांगितल्यापेक्षा आपल्या घरच्या आई, लोकांना सांगावं. मला एक सांग, आपल्या जागेवर कुणी बी असलं तर असंच तरी करू. संशय घेणारच आहे ना, साहजिकच आहे ना. जर विषय याच्यावर जरी झाला असता आणि हिलाच सांगितलं असतं, तिच्या नवऱ्याला नसतं सांगितलं, ते सासूला नसतं सांगितलं. नाही नाही बरं झालं तू आम्हाला सांगितलं बरं का, नाही तर नाक माझ्या सुनेने काही जीवाचं बरं वाईट केलं असतं. हा बरं पण बरं, असं चला. लोकांना धडा शिकवला पाहिजे. हा. तुमच्या नाही, नाही, जा परत तू. त्याच्या जिंदगीत नाही केला पाहिजे जिंदगीत नाही कार्यक्रम. केलं पाहिजे. चला. जा, जा. पहिलं मॅसेज आलाय, शपथ आता आले रे आली, पांडा तुझी बारी आली. आईला काय बाबा, इतके दिवस झाले ही पाखरू कधीच हाताला लागत नव्हतं, पण कस काय लागलं असेल. आज पर्सनॅलिटी आहे आपली अशी. आई शपथ आता कधी असं झालंय मला, कधी इतके दिवस झाले मॅसेज करतोय, काही नाहीच म्हणत होती नुसती, पण आजच्याला सकाळ धरून मी जेवलं सुद्धा नाही, इथे उभा राहिलो आणि आता ती अशी समोरून येणार. हा काही सोपं आहे का काय खेळ. आणि मग असं धरून मी तिला तर हा कसं आहे, हा सोपं नाही. हा मग येड आहे का काही अर्थाला काय. आता कसंच नाही दिरच दारवा ना मला तर. अयो आग लागली काळजात निसती. हा कुठून येते काय ना, पण आता नेमकी कळानाच आता नेमकी कुठून येते. पण नाही ना इकडं गावात धडधड 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 करतय नुसतं. आली का काय. काय रे मला चिमटा घ्या. चिमटा घेऊ. हा खरंच आहे, स्वप्न तर नाही मला तू वाटलं स्वप्नच आहे. आली तू. आले ना. शपथ मी या दिवसाची किती वाट बघत. बस ना. मी ना किती दिवसापासून वाट बघत होतो, किती मेसेज केले तुला केले ना. आणि तू नाहीच म्हणत होती. मग कस काय हा म्हणली. म्हणले आलं म्हणजे नाही का, तुला सांग का, मला कोणी नाहीच म्हणत नाही, पण तूच पहिली भेटले की बाबा. कोणी नाही म्हणत नाही. हा किती जणींनी आतापर्यंत हा म्हणलं. लय असं म्हणजे मोजमाप नाही असं काय. हा का. बरं मला एक सांग, तुला बहीण आहे का. हा सगळे मला बहीण आई आहे सगळे. हा आणि तुझ्या जर- बायको नाही, गर्लफ्रेंड नाही असं. हा का. आणि तुझ्या जर बहिणीला जर असं कुणी हे केलं तर, मेसेज केले तर. कशाला कोण करते, मी टंगडे मोडून टाकीन. हा ना. हा आपला विषयच नाही कोण. आणि मी पण कोणाची तरी बहीण असेल ना. मला काय करायचं मग, पण तू आता हा म्हणली ना मला. मी हा म्हणून म्हणले. म्हणून मी आलो ना. कधी हा म्हणले मी. मेसेज केला नाही वेळ आता काय लागा तू पण. आता जाऊ दे ना ती बाकीचं थोडस आता हे करू ना आपण. काय म्हणजे जाऊ ना तिकडे पलीकडं. कुठं ठीक आहे तिकडे पलीकडं काय आहे पलीकडं. जाऊ. आता तुला नाही माहिती का काय. काय यार तू, तुला सांगू का, तुला मी ज्या दिवशीपासून पाहिले ना असं मला नुसतं धडधड धडधड झोपच येत नाही रातची मला. बरं माझा नंबर कुठून घेतला तू. ते नंबरचं जाऊ दे ना, तुला का भेट आली का मला माझ्या संग हे करायला आली, माझ्या पंचायती अरे मग करायला मला पण कळायला पाहिजे ना, माझ्या नवऱ्याच्या मोबाईल मधून घेतला का काय. आली. तुला नंतर सांग मग, मला एक पप्पी दे फक्त मग सांगतो. काय? मग आता भेटायला आली ना तुम्हाला. पप्पी देऊ तुला. पप्पी पाहिजे. मग? आपण तिकडे जाऊ ना थोडस. चल ना लगेच. हा मी लगेच तयार आहे. मी काय सोपं काम आहे काय आपलं. जोडा कसा दिसतोय आपला. हा चांगला दिसतोय. तू लाव ना गॉगल, तुला पण मस्त दिसेल. नको मला. नको? नको. जाऊ दे राहू दे. मस्त हा. वाटतं. चल पलीकडे जाऊ. कुठं पलीकडं. तिकडे जाऊ ना.
इकडं आडमार्गी जाऊ इकडं तू सांग कुठं जायचं सांग ना. पप्पी पाहिजे तुला. काय पप्पी पाहिजे तुला. येडी काय तू पप्पी पाहिजे तुला. थांब 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 तुला पप्पीच देते मी अरे आता. तू येडी काय तू आता काय पप्पी म्हणली पाहिजे ना तुला. काय झालं हा पप्पी पप्पी पाहिजे ना तुला. हा? पप्पी पाहिजे ना. पप्पी पाहिजे तुला. पप्पी पाहिजे म्हणतोय. अरे हा? एखाद्या कोण आली? सरपंचाच्या समोर तो गेला. नाही नाही, आपण सारखं बाजूला, आपण- ओ थांबा तुम्ही कोण आहे माणसं मला काय कळलं नाही, याला कोण आहे? याला ओळखलं काय? याला ओळखलं नाही तो? याला लावून जरा सनाटी 2-4. मला ओळखलं मला. याच्या ना- नाही तिथं लाथा मारा तुम्ही. नाही तिथं लाथा मारा तुम्ही. 2 मिनिटं. याला पाहिजे माझी पप्पी पाहिजे ह्याला. माझी पप्पी पाहिजे. त्याच्यात थोडाच लागतो ना, वहिनी. लाज वाटते तुला. लाज वाटते का लाज. लाज? हा? एखाद्या पुरीचा संसार बरबाद नाही करायला नाही निघा तुला ना कुत्र्याचं. माझ्या सुनेला पप्पा लागत आय लव्ह यू म्हणतो माझ्या सुनेला होय. I love you म्हणतो. 2 मिनिटं मारा, ऐका ना. आता मारा. अहो तिनेच बोलावलंय मला मेरे काय आम्ही बोलायला लावलो, आम्ही बोललोय तुला. मेसेज करतो आम्ही message बोलायला करतो. लावलो. आता म्हणून मला काय तुझ्या याला आहे ना, पै- एक तुझ्या काम करा बरं का? दाखव. तुझ्या याला पै- आहे ना, याला माझ्या असं सुनेला धरा. आत्महत्या मेसेज केल्यास- बी घ्या आणि याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. पोलिसांना नका जाऊ दे नाही. काय विषय आहे? काय विषय? मग तू उद्याच्या तू आणखी 2 बायांना मेसेज कर. करशील का असं करशील का आणखी करशील का किती वेळेला असं केलं तू? नाही मी नाही काय पोरगी जीव द्यायला निघाली होती तुझ्या बेन नी नंबरवरून निनाव्या नंबरवरून मेसेज करतो का तू अहो भांडण? पाहून बर का निम्म्या गावातला ह्याला वैतागला हे असलं का ही का काढ का म्हणतो? का म्हणतो? याला अजून अशी सजा कोणी दिलेली नाही नव्हती. नाही हा आता पण कुणी मारला नाही याला याला याच्या बापाकडे घ्या. तुला अक्कल पाहिजे. बाया माणसं काय खेळणे का काय? हा? तुला लाज वाटते का? मला म्हणतो पप्पी दे पप्पी. पप्पी मागत. जाऊ नका देऊ, त्याला इकडे घ्या. दाताड काय गाडी तो बघ ना बिल्ला झाला लाज आहे का? अय्यो, हसतोय अजून बी. असलं नाही लागलंय मला लय मारणार काय एवढं म्हणजे? लागलं? त्या टायमाला त्याची message बरगडी करायला मला नाही काय वाटली. वाटलं? एवढं आणतात का कुठं एवढं हाणतात का? अरे, तुला तुला- एखाद्या ते- कोणा- तुला कोणा- बिचारीला कोणा? नवरा आहे. कोणा कोणाला मेसेज तिची केला विचार परिस्थिती काय आहे? पोरगी 3 दिवसापासून मी रडत नाही होती. कोणाला मेसेज करीत हा? हे एखाद्या message- बाईचा हा, संसार अशा वागण्यामुळे दाखव ते एखाद्याचा मोबाईल. परपंच मोडीशील ना तू. मग हे मोबाईल ह्यो मेसेज कोणाचा आहे? आम्हाला कळालं म्हणून कोणा बरं नंबर झालं. आहे? माझं हा? मग तू परत म्हणतो माझा आहे, हे लाज कोण आहे? नसल्यावर. होय ते जोडीदार आहे तू हा? हा. अरे कशाला असे सांभाळतो? अरे असले किती गावात बाबा होता सांभाळतो तुझा? जवळ? अरे असे मित्र नको आणि असे लहान डोरांबरोबर फिरो बी नाही असं चुकलं माझं जाऊ दे नाही नाही चुकलं काय याला त्याचा पोलिसाच्या ताब्यात हो, नाही. पोलीस हा, आहे. ते वडा याला. त्याशिवाय जमणार नाही. तुझ्यापेक्षा आहे ना, माझ्याकडे सगळा पुरावा आहे. आपण कुत्र्या विश्वास ठेवला तरी हा. चालतोय पण तू जेवण राहिला अरे कुत्रे तरी कमी इमानदार असतंय खातंय तिथं जागतय. तू मित्राच्याच बाईकवर डोळा ठेवायला लागला म्हणजे काय तू माणूस आहे का? मा चुकलं मी मला माफ करा नाही नाही याला माप पोलीस त्याला स्टेशनला टायर मध्ये घालून नाही, पोलीस नाही. मध्ये जागा काय राहणार. काय म्हण तिला ताई म्हण त्याला म्हणलं मी मेसेज करू नको. ते म्हणते कोण तुझा नवरा मी नाही ओळखत. कोण हा? सासू. हा हा ओळखत नाही कसं अरे, ओळख- म्हणलं ना मी मला त्यांचं काय करायचं म्हणतो. काय करायचं नाही नाही याला तुम्हाला सांग या जर पोलिसांनी स्टेशन ताब्यात दिला ना 4-6 दिवस याला पोलिसांनी अहो, चोरावं. मी पाया पडतो ताई तुमच्या ताई पाया आता पडतो पाया पडून आता काय पाया पडून अरे, होते? आता तेव्हा त्याला काय काय पाहिजे होते? त्याला सांगा नका परत नाही करणार चुकलं माझं बरं, तिने थांब जर थांब जीव थांब दिला थांब. असता तर तू काय केलं असतं रे? तू आतापर्यंत एकाच ह्याच बाईला नाही केलं असं आणि तो हा, बहिणीला लई message बायांना. करतो आता थांब. मग तुला हा. कळेल कसं काय असतं. अरे तू तर म्हणला माझ्याकडे यादीच नाव एवढी झाल्यात की माप नाही त्याला. अहो, मी एवढा काय हिरो पडला काय तू? ह्यो काय करतोय माहितीये का तिथे मी ह्यो दररोज एका बाईला ब्लॅकमेल करतोय मेसेज करून हा. दररोज. अरे तिला करतो ना ब्लॅकमेल त्यो. कर तिला ब्लॅकमेल कर तिला ब्लॅकमेल कर याचे काय- सगळे कांड मला बरं, माहिती भेणं ना भाव नवऱ्याच्या सासूच्या या भेणं भाव किंवा अहो कोणाच्या- एखादी जीव कोणी दिली. घरी सांगत नाही का काय वाटतं यांना बा नको बा घरी आपला आणि परपंच काय मोडल. याच्या बळी बी हा? पडले असते पडले असते ना सरळ सरळ. नाही मी नाही केलं कोणाला मॅच आतापर्यंत मी खोटं बोललो तू होतो. केलं नाही आता तर तू बोलत होता नाही केलं मी असं कोणाची बाई म्हणे केलं केलं फक्त मी त्या खालच्या आळीच्या त्या ह्याच्या माझ्या बायकोला काय केलं तू तिला मेसेज माग अरे ते बायको सोडून दिल बायको सोडली त्यांनी ह्याच्या पायी असणार आहे हेच होतं याला परत गुंतवा आम्ही तुम्ही तुला पोलीस भेटवायला. स्टेशनला, मग ऐका नाही, नाही, मी तुझ्या नाही- वाचून जर परपंच मोडत असत्या ना तर तुला बाहेर ठेवून बी उपयोग नाही. याला काय आता बाहेर टाकून याला देऊ ना- सरळ सरळ. ह्याचा कार्यक्रम लावू आपण बरं. चला मी नाही थांबतो आज ह्याच पोरीची बातमी झाली असती मी ना परत काय केलं ना असं मला मग काही पण शिक्षा द्या मी आता एवढंच नाही नाही नाही, ए, नाही तुला कुत्र्याची माफी नाही. शेपूट आहे ना अहो, वाकडी मला जास्त. मला लग्न व्हायचं तेव्हा थोडं तू लग्न त्या टायमात करा. तुला कळायला पाहिजे होतं तू ना लग्न- message करायच्या टायमाला. याचं लग्न आहे ना जेल मध्ये करतो मी हा कसं करा ती करतो ऐका ना राव तुम्ही गावातली माणसं असं- येरवड्याला आहे ना तिथं तू लग्न याला केलं. जाऊ तुला दे. लाज नव्हती वाटत का? दे कळत ताब्यात. नव्हतं गावातल्या माणसांसंग असं का करावं म्हणून? मेसेज बरा करत होता टपा 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 हा एखाद्याच्या जिंदगीची बरबादी एवढी नाही करावं पार. मी दुसऱ्या नंबरच्या केलं दुसऱ्या नंबरवरून मेसेज तुला ड्रॉप बहिणी. केला तर एक तुझ्या नंबर बायकोने block केला तर दुसरा नंबर हा. कसा होता तुमच्यावर? लगेच अरे एवढा घात. आणि उद्याच्याला काय काय भरोसा याचा या पुरीचा त्याचा व्हिडिओ बनवून यांनी उद्याच्याला टाकला असता सोडला पुढं. असता. काय केलं अहो असतं? पण
जग आहे ना माणसाला नाव ठेवत नाही, बाईला नाव ठेवत. तुम्ही ठेवतात, तुम्ही ठेवलं का नाही नाव? तुम्ही नाव ठेवलं, तुमच्या नावऱ्याने नाव ठेवलं म्हणजे त्या पोरीने काही केलं असतं ना जीवाचं. नाही मी माझं चुकलंय, मी मला आहे ना मी माफी मागतो. तो आईचा पांडू चुकीला माफी नाही, तुमच्या याला गावात आत टाकून द्यावा. अशी एवढ्या चुका करून जर याला पाठीशी घालायच्या नाही, नाही, म्हणले याला अजून 4 पळपणची मुडी. नाही, याला- 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 याला याला- आठ मिनिटं टाका, याला. जाऊ दे. लगेच पोलीस स्टेशन फोन लावतो लाव, लाव, लाव. कार्यक्रम करू. ला, जाऊ दे. काय करावं तर यांचे नाही. ना काय खोडक्या- करा, या तू दोन- आत राहा थोडे दिवस, मग तुला जरा अक्कल फुटन. नाही यांची खोडक्या मोडल्या पाहिजे, जिरल्या हा. पाहिजे यांची. परत असं केलं नाही पाहिजे. आणि जो पाठीशी आम्हीच घालीन नाही घेऊन ते येतो फायदा ना. घेतल्याशिवाय सोडणार नाही. हा. नमस्ते वाढू दादा. या पाहुणा आणला म्हणून तुमच्यासाठी. हा एक वळू आहे ना जरा आमच्या गावात एक लईच माजला आहे. बात नाही नाही, अरे तू माझ्या सारख्या संघ जर असं हा, करीत त्या असेल, नाही, तर जागेवर तुला बाहेर पकडलाय. काढायचं नाही ना. हा मॅच सगळं प्रॉविनीची आहे. लगाम लावायची आता याला चांगली. हा आणि चांगला 2-4 दिवस पिशी मध्ये घ्या. त्याला आम्ही पिसावलंय म्हणा, काय लागेल तेवढा. एक सांगा म्हणा आम्हीच घेऊन आलो. येत आहेत का? नाही, बरोबर नाही, या. आम्ही घेऊन घेऊन येऊ. आलो. चालतं, म्हणा. चालतं, आम्ही घेऊन येतो तिकडे. मी तर काय म्हणते गाडीवर बसवण्याची धिंड काढा चांगली. नाही, चला पोलीस स्टेशनला हा. जरा घ्या. मी सासू धरून मीच वडील घेऊ. चल, जा तू वडीत वडीत घेऊन. अशा घटना जर काही मुली, महिला आणि लेकी बाळींवर होत असेल तर कृपा करून तुम्ही गप्प राहू नका, हा अन्याय सहन करू नका. सगळ्यात आधी आपल्या घरातल्यांना विश्वासात घ्या आणि ही घटना त्यांच्या कानावर घाला, जेणेकरून तुमची यातून सुटका होईल, तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कुठेतरी आळा बसेल आणि त्यानंतर पोलीस प्रशासन तर अशा गावगुंडांवर, अशा वळूंवर वचक बसवण्यासाठी तर आहेतच.